वेलकम 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 विद्यार्थी मित्रांनो, मार्च 2025 मध्ये विचारला जाणारा संभाव्य प्रश्न आणि तोही प्रश्न क्रमांक 5. या 5व्या प्रश्नामध्ये 2 उपप्रश्न असतात आणि त्यापैकी कोणताही एक सोडवायचा असतो. 3 गुण असतात आणि दोन्ही प्रश्न अगदी सोपे असतात. आणि कालच्या परीक्षेमध्ये पाहिलं आपण की विद्यार्थ्यांनी चक्क 5व्या प्रश्नातील दोन्ही उपप्रश्न सोडले आहेत. पण मित्रांनो, दोन्ही सोडले म्हणजे 6 गुण मिळणार नाहीत, त्यापैकी एकाच प्रश्नाचे 3 गुण मिळणार आहेत. तेव्हा आज पाहूयात प्रश्न क्रमांक 5वा. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळ पुणे यांच्या मार्फत घेतली जाणारी फेब्रुवारी आणि मार्च 2025 मधील ही परीक्षा असते. आणि या परीक्षेमधला आपण प्रॅक्टिस सेट नंबर 1 यामध्ये प्रश्न 1 ते 4 यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेले आहे. आणि आता आपण प्रश्न 5x - 2y छेद xy इथं हा जो छेद आहे xy तो डावीकडून उजवीकडे या 5ला गुणिले होईल. म्हणजेच आपल्याला समीकरण असं मांडायचं या ठिकाणी 7x - 2y बरोबर 5xy. याला म्हणूयात आपण समीकरण नंबर 1. यानंतर हा सुद्धा xy भागिलेचा गुणिले होईल. म्हणजे 2 नंबरचं समीकरण आपल्याला 8x अधिक 7y बरोबर 15xy. याला म्हणूयात आपण समीकरण नंबर 2. आता y चा लोप आपल्याला करायचा असेल तर वरच्या समीकरणाला आपल्याला 7 ने गुणावं लागेल आणि दुसऱ्या समीकरणाला 2 ने. इथं म्हणूयात समीकरण 1 ला 7 ने, तसेच समीकरण 2 ला 2 ने गुणून करूयात गुणाकार. गुणाकार करताना काळजी घ्यायची की डाव्या आणि उजव्या दोन्ही बाजूला आपण दिलेल्या संख्येने गुणायचं. 7 7 49x वजा 7 दुने 14y आणि 7 5 35xy. याला आपण समीकरण 3 म्हणूया. नवीन समीकरण तयार झालं. त्यानंतर 2 ने गुणूयात. 8 दुने 16x अधिक 7 दुने 14y बरोबर 15 दुने 30xy. याला म्हणू आपण समीकरण नंबर 4. आता बेरजेने या 3 आणि 4चा या ठिकाणी y चा लोप होईल. वजा 14y ला अधिक 14y गेले. 49x आणि 16x मिळून होतील 65x आणि इकडं उजव्या बाजूला 35xy आणि 30xy मिळून झाले 65xy. आता मित्रांनो, 65x हे y ला कसे आहेत गुणिले, त्याचं पक्षांतर केलं इकडं डाव्या बाजूला तर ते गुणिलेचे ह्या 65 ला भागिले होतील. म्हणजेच 65x छेद 65x इकडे राहिले फक्त y. आता 65x 65x इथेही एकच राहिला आहे. म्हणजे आपल्याला y बरोबर 1 किंमत आली आहे. आता आपण काय करायचं, ही y ची किंमत y बरोबर 1 ही किंमत समीकरण नंबर 1 मध्ये ठेवू. म्हणजे आपल्याला x ची किंमत मिळणार आहे. y बरोबर 1 ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवू. समीकरण 1 आहे 7x वजा 2y बरोबर 5xy. y कुठे कुठे आहे, इथे एक y आहे आणि उजव्या बाजूला पण y आहे. त्या ठिकाणी 1 ही किंमत ठेवून द्या. 7x वजा 2 गुणिले y ची किंमत 1 बरोबर 5x
गुणिले y ची किंमत 1. करा गुणाकार. 7x वजा b1b. 5x ने 1 ला गुणलं तर 5x 1 5x. आता चलपद एका बाजूला, स्थिर पद एका बाजूला. वजा 2 डावीकडून उजवीकडे अधिक होतील आणि हे 5x अधिक आहे ते इकडं डावीकडे वजा होतील 7x ला. म्हणजे 7x वजा 5x बरोबर 2. 7x मधून 5x गेले, 2x राहिले बरोबर 2. म्हणजे 2 गुणिले आहेत. इकडे आले, या 2 ला उजव्या बाजूच्या 2 ला ते भागिले झाले. म्हणजे b1b. x ची किंमत किती आलेली आहे? 1 आलेली आहे आणि y ची 1. म्हणजेच आपल्याला उकल मिळालेली आहे. उकल कंसामध्ये अगोदर x ची किंमत नंतर y ची किंमत झालेला आहे प्रश्न. झाला पहिला प्रश्न. यानंतर दुसरा प्रश्न काय होता तोही पाहून घेऊयात आपण. एका अंकगणिती सीडीचे 11वे पद 38 आहे आणि 16वे पद 73 आहे, तर त्या श्रेणीचे 31वे पद काढा. आता आपल्याला या गणितासाठी काय करायचं आहे, काय दिलेलं आहे ते आधी मांडून घ्यायचं. या ठिकाणी मी मांडतो. 11वे पद म्हणजे T11, 11 नंबर पद आहे 38. यानंतर 16वे पद 73 आहे म्हणजे T16 बरोबर 73. आणि विचारले काय, त्या श्रेणीचे 31 नंबरचे पद आपल्याला काढायचे आहे. म्हणजे T31 बरोबर प्रश्नचिन्ह. टाकूयात सूत्र. सूत्र आहे Tn बरोबर A अधिक n वजा 1 गुणिले D. आता पहिल्यांदा आपण T11चा विचार करू. एकदम सोपं आहे. Tn या ठिकाणी n च्या जागेवर काय दिसतंय तुम्हाला? 11 आहेत, म्हणजे n ची किंमत 11 आहे. T11 बरोबर a ची किंमत माहित नाही तसे ठेवले, अधिक कंसात n ची किंमत 11 वजा 1 d ची किंमत माहित नाही तसे ठेवले. आता कंस सोडून घ्या. T11 बरोबर a अधिक 11तून 1 गेला 10 आणि 10 हे d ला गुणिले आहेत म्हणजे 10d झाले. आता विचार करा, T11 ची किंमत किती आहे? 38 आहे. मग T11 च्या जागेवर आपण या ठिकाणी 38 लिहायचे. a अधिक 10d. म्हणून आपल्याला a अधिक 10d बरोबर 38 समीकरण नंबर 1 मिळालेलं आहे. तसेच आपल्याला समीकरण 2 T16चे काढायचे आहे. मग या ठिकाणी सूत्र परत नाही लिहिलं किंवा डायरेक्ट टाकलं. T16 बरोबर a अधिक n ची किंमत 16 वजा 1 गुणिले d. आणि T16ची किंमत या ठिकाणी दिली आहे 73 आहे. म्हणजे या बाजूला T16ची किंमत 73 बरोबर a अधिक 16तून 1 गेला 15 राहिले आणि d हा त्याला गुणिले आहे. म्हणजेच दुसरेही समीकरण आपल्याला a अधिक 15d बरोबर 73 याला म्हणूयात आपण समीकरण नंबर 2. आता समीकरण 1 आणि 2 यांचं निरीक्षण करा आणि वजाबाकी केल्यास आपल्याला a चलाचा लोप होईल आणि d ची किंमत मिळणार आहे. मग तुम्ही 1 मधून 2 वजा करा किंवा 2 मधून 1 वजा करा, कोणतीही क्रिया करू शकता. मी या ठिकाणी असं म्हणतो, समीकरण 2 मधून समीकरण 1 वजा करू. समीकरण 2 मधून समीकरण 1 वजा करू. समीकरण 1 वजा करू. मग समीकरण 2 अगोदर घेऊयात. a अधिक 15d बरोबर 73. खाली समीकरण 1 मांडूयात. a अधिक 10d बरोबर 38. आणि आपल्याला आता वजाबाकी करताना चिन्ह बदलले जातात. हे वजा झाले, a वजा झाला, 38 वजा झाले. अधिक केला वजा a गेला, 15तून 10 गेले
5 डी राहिले आणि आता 73 मधून 8 38 जाणार आहेत. 8 9 10 11 12 13 खाली राहिले 5, हातचा 1 घेतला होता. 7तून 4 गेले, खाली राहिले 3 आणि 5D बरोबर 35. तर इथं वरती मांडतो मी. तर डी बरोबर हे 5 गुणिले होते ते डावीकडून उजवीकडे 35 ला भागिले झाले, म्हणजेच 35 भागिले 5, 5 7 35, डी बरोबर 7. आपल्याला त्या अंकगणिती श्रेणीचा साधारण फरक आलेला आहे. आता ए काढायचा असेल तर मला डी ची किंमत या समीकरण 1 मध्ये टाकूयात आपण. म्हणून इथं म्हणूयात समीकरण 1 मध्ये डी ची किंमत टाकून 1 मध्ये डी बरोबर 7 ही किंमत ठेवू. या ठिकाणी ए अधिक 10 डी बरोबर 38, ए अधिक 10 गुणिले 7 डी ची किंमत बरोबर 38, म्हणजेच ए अधिक 10 20 70 बरोबर 38, म्हणजेच ए बरोबर 70 अधिक आहेत ते डावीकडून उजवीकडे वजा होतील हे लक्षात घ्या. 38 वजा 70 झालेले आहेत. म्हणून ए बरोबर आलेली किंमत तुमची कशी असणार आहे? ऋण असणार आहे, कारण 70 मोठे आहे, 70 ला वजा चिन्ह आहे. म्हणून मोठ्या संख्येतून लहान संख्या गेली तर त्या ठिकाणी येणारं उत्तर हे वजा असणार आहे. 70 मधून 38 गेले तर किती राहतात? 8 2 10 32 राहिले आहेत. याचा अर्थ आपल्याला पहिलं पद हे ऋण 32 आहे. ए म्हणजेच T1 ची किंमत आली. पण आपल्याला विचारलंय 31वे पद कोणतं? मग या ठिकाणी आपण म्हणूयात TN चं सूत्र वापरा. TN बरोबर ए अधिक कंसात n वजा 1 गुणिले डी. आता तुम्हाला TN ची किंमत किती आहे? n ची किंमत 31 आहे. इथं 31 म्हणा. बरोबर ए ची किंमत आत्ताच काढली आपण, वजा 32 आहे, वजा 32 अधिक आता n ची किंमत किती घेतली आहे? 31. मी इथं आतमध्ये म्हणूयात 31 वजा 1 आणि गुणिले डी ची किंमत किती काढली आपण? 7. इथं 7 ही किंमत ठेवूया. आता सोडूयात समीकरण. वजा 32 अधिक 31 मधून 1 गेला तर 30 राहिले आणि 30 हे 7 ला गुणिले आहेत. बरोबर. इथं लक्षात घ्या, विद्यार्थी चुकून या 30 आणि 32 चाच आधी क्रिया करतात. 30 मधून 32 गेले, 32 मधून 30 गेले, वजा 2 राहिले. नाही, अगोदर 30 आणि 7 यांचा संबंध गुणाकाराचा आहे, तो गुणाकार अगोदर करून घ्या. वजा 32 अधिक 7 त्रिक 21 म्हणजे 210. आणि आता आपल्याला T31 बरोबर 210 मधून 210 अधिक आहेत, त्याच्यातून 32 गेले तर किती राहतात? 10तून 2 गेले 8 राहिले, 11तून 4 गेले खाली राहिले 7 आणि 1 म्हणजेच धन 178. बरोबर आहे का? चेक करूयात आपण. 10तून 2 गेले 8 राहिले, 11तून 4 गेले 7 राहिले आणि 1. हा बरोबर आहे. याचा अर्थ त्या अंकगणिती श्रेणीमध्ये 31वे पद किती असणार आहे? 178. मग खाली म्हणूयात तर त्या श्रेणीचे कारण याला मार्क असतात, त्या श्रेणीचे 31वे पद हे 178 आहे. झाला आपला प्रश्न. बघा, या ठिकाणी हे दोन्ही प्रश्न खूप सोपे होते. आणि आता पुढचा सराव क्रमांक 2 नाताळ सुट्टीनंतर आपण घेणार आहोत. आणि या सुद्धा सराव क्रमांक 2 चे
सर्व 5ची 5 प्रश्नांची उत्तरं सखोलपणे या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील। कुठेही जाऊ नका, रहा एक पाऊल पुढे आणि मला गणित झालेले सोपे क्रिएटिव्ह HM लोणी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन दाबा आणि पहा वेळोवेळी येणारे मार्च 2025 साठी अतिसंभाव्य गणितांचा खजाना घेऊन येणार आहे। तब्बल 5 प्रश्नपत्रिका तुम्हाला या चॅनलवर पाहायला मिळणार आहेत। भेटूयात सराव क्रमांक 2 ची अवश्य वाट पहा। थँक्यू व्हेरी मच।